महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालीत पिंपरी चिंचवडमध्ये तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रस्तावही देण्यात आला। मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याला ठाकरेंच्या शिवसेनेने विरोध केलाय। पाहूया। पिंपरी चिंचवडच्या विकासाच्या हिताचं असेल ते सगळ्यांनी मिळून करावं एवढीच माझी अपेक्षा आहे। अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हातमिळवणी करणं असं मी मानतो। पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा आहे। त्यासाठी सुप्रिया सुळेनेही दुजोरा दिला, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत अशा प्रकारे युती करण्याला संजय राऊतांनी विरोध केला। म्हणजेच दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडली। त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी शरद पवारांची भेटही घेतली। अजित पवारांची युती म्हणजे भाजपशी हातमिळवणी असल्याची टीका राऊतांनी केली। नाना काटेंचा मुलीचं लग्न होतं, त्यांनी ते आमंत्रण द्यायलाही आले होते। तेव्हा आमची एक चर्चा झाली होती की काय करावं पुढे। तर मी त्यांना म्हटलं होतं तुम्हाला सगळ्यांना जे योग्य वाटेल ते तुम्ही सगळ्यांनी करा। त्याच्यामुळे जे काही योग्य असेल आणि पिंपरी चिंचवडच्या विकासाच्या हिताचं असेल ते सगळ्यांनी मिळून करावं एवढीच माझी अपेक्षा आहे। अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हातमिळवणी करणं असं मी मानतो। अजित पवार हे भाजपचे हस्तक आहेत। त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं आहे। कारण अजित पवार हे काही झालं तरी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभे राहतील। ही त्यांची व्यक्तिगत मजबुरी आहे, त्यांच्या कुटुंबाची मजबुरी आहे। फार मोठ्या तात्विक विचाराने गेलेले नाहीत, ते स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची कातडी वाचवण्यासाठी गेलेले आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला युतीचा प्रस्ताव दिला, तर इकडे मुंबईत अजित पवारांसमोर पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत युती करावी असं मत मांडलंय। मुंबईत भाजपनं नवाब मलिकांच्या नेतृत्वाला विरोध करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवलंय। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीनं मुंबईतही एकत्र यावं असा प्रस्ताव अजित पवारांसमोर पदाधिकाऱ्यांनी ठेवला। म्हणजेच पिंपरी चिंचवडचा फॉर्म्युला मुंबईतही दिसू शकतो। महानगरपालिका निवडणूक ही आपण सोबत लढली तर जो भ्रष्टाचार भाजप आहे त्याला आपण थांबवू शकतो। त्या भाजपच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी मी दादांना प्रस्ताव दिला। मला असं योग्य वाटत होतं जे भाजपच्या विरोधातील पक्ष संघटना आहेत आदरणीय फडणवीस साहेबांनीच घोषित केलं होतं की राष्ट्रवादीने ते सोबत लढणार नाहीत म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना प्रस्ताव द्यायला आलो होतो। पण एक महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आगामी काळात महायुती धोक्यात येऊ शकते। त्यामुळे मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीने ठाकरे बंधूंसोबतच राहावं असे प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुरू आहेत। त्यासाठीच राऊतांनी सिल्वर ओकवर पवारांशी अर्धा तास चर्चा केली। संजय राऊत अलीकडे स्वतःलाच उबाटा गटाचे पक्षप्रमुख समजू लागलेले आहेत। कारण उद्धवजी ठाकरे घराच्या बाहेर पडत नाहीत, मातोश्रीमध्ये बसून असतात। म्हणून आता संजय राऊत कधी राज ठाकरेंची भेटीला जातात आणि तिथं मनसेची युती होणार अशा घोषित करतात। आता आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेऊन राष्ट्रवादीसोबत आमची युती झाली अशी घोषणा देखील करून टाकतील। कारण उद्धवजी ठाकरेंना घरात बसून ठेवायचं, पक्षाची सूत्र सगळी आपल्याच हातात ठेवायची, हा संजय राऊत यांचा एक प्रकारे डाव आहे। फक्त उभाटा गटाने सावध व्हायला पाहिजे की एक दिवस संजय राऊत स्वतःलाच पक्षप्रमुख म्हणून घोषणा करणार नाहीत का, याची काळजी उबाटा गटातील लोकांनी करायला हवी। तसं पाहिलं तर गेल्या काही दिवसात दिल्लीत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित शहांची भेट घेतली। त्यातच महापालिकेत एकत्र येण्यासाठी प्रस्तावांची देवाणघेवाण सुरू झाल्यानं भुवया उंचावल्या। अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।